आगळगाव आणि परिसरातील प्रिय तमाशा रसिकांना, तमाशा महर्षी तमाशा शिरोमणी कैलासवासी शामराव पाचेगावकर आणि मिठाबाई भाऊमांग नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शासन, कैलासवासी हिराबाई कमळे पाचेगावकर यांच्या आश्रयाखालील त्यांचे चिरंजीव सुकन्या मास्टर जयसिंग कुमार पाचेगावकर आणि नृत्य तारका लतालंका पाचेगावकर या लोकनाट्य तमाशा मंडळाचा मानाचा मुद्रा. तमाशा रसिक हो, तमाशाच्या रीतिरिवाजाप्रमाणे आम्ही आपणासमोर सुरुवातीला पारंपरिक गणगवळून सादर केली, काही हास्य विनोद सादर केले, काही हिंदी मराठी गाण्यांचा कार्यक्रम आपण रात्रीपासून ऐकत आहात. आणि आत्ताच्या दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण एक हृदयस्पर्शी वगनाट्य सादर करत आहोत. रजवडी वगनाट्य आहे ते, आणि त्या वगनाट्याचं नाव आहे कुठे गेली आईची माया. कुठे गेली आईची माया हे वगनाट्य आम्ही सादर करतोय. रसिकांनी शांततेत सहकार्य करावं अशी विनंती करून आम्ही आमच्या वगनाट्याला सुरुवात करीत आहोत. शांत राहा, शांतता राखा. सर्व रसिकांना विनंती आहे, इकडून तिकडून फिरणाऱ्या आपली वाहनं आहेत, पायाच्या चपला आहेत, त्या चपला घालून आपण आखाड्यात फिरू नये अशी यात्रा कमिटीकडून विनंती आली आहे. आखाड्यातून चप्पल घालून कोणी फिरू नका, हे सर्वांनी नोंद घ्या. सादर करतोय आम्ही वगनाट्य कुठे गेली आईची माया. मास्टर अगणित जमला जन समुदाय, नित्य बंधू जसे बापा माया, आपल्या सेवेचे झालो दैनिमा भाया.
हनुमान विद्यालय या ठिकाणी कुस्त्या नोंदणीचे काम चालू आहे. तरी पैलवानांनी आणि वस्तादांनी हनुमान विद्यालय या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. अगर आपण लेट झालात आणि आपली कुस्ती घेतली जाणार नाही आणि परत कुठलीही तक्रार आपली ऐकली जाणार नाही. तरी सर्व पैलवानांनी आणि वस्तादांनी हनुमान विद्यालय या ठिकाणी जाऊन आपली कुस्त्या नोंद करायची आहे. धन्यवाद. जब हम घर से निकले तब दिल में कुछ अरमान थे. जब हम घर से निकले तब दिल में कुछ अरमान थे. सामने देखे तो सब कब्रिस्तान थे. चलते चलते एक पैर गिरा हड्डी पे, उन हड्डियों से कुछ बयान थे. संभाल कर चल नादान, संभाल कर चल नादान. कुछ दिन पहले हम भी इंसान थे. एखादा माणूस स्मशानभूमीतून जात असताना त्याला अचानक माणसाच्या हाडाची ठेच लागलेली असते. माणसाच्या अवयवाची ठेच लागलेली असते. ते जळून गेलेलं असते हाड, त्यात प्राण नसतो. आणि ठेच लागल्यानंतर तो पाहतो तर खाली काय माणसाचं हाडोक. तर ते हाडोक म्हणते, बिचाऱ्या सांभाळून चाल, मी देखील एक दिवस माणूस होतो. या पृथ्वी तलावरती माझं देखील अस्तित्व होतं. सर्व नाती गोती आहेत मला, जमीन जुमला इस्टेट भरपूर आहे. पण आज ज्या इस्टेटीसाठी हे हाड झिजलं गेलं, ते हाड आज बेवारस स्मशानभूमीत पडलंय. मग एक ना एक दिवस तुझं देखील हाड असंच स्मशानभूमीत बेवारस पडणार आहे. माणसानं क्षणाक्षणाचा विचार जर केला तर माणसाच्या आयुष्यात काही देखील नाही. माणसाचं आयुष्य आहे तरी किती किती आहे आयुष्य? 50, 60, 70 नाही. हे साफ चुकीचं आहे. माणसाच्या वयाची मर्यादा अमर्यादित आहे. का तर तसं माणसानं कर्तृत्व जर केलं तर माणसाचे आयुष्य अनेक वर्ष, जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपलं नाव राहील. असं माणसानं जर काम केलं तर त्याचं वय कधी संपत नाही. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी राजांचं आयुष्य फक्त 50 वर्ष जगले. छत्रपती संभाजीराजे फक्त 35 वर्ष जगले. परंतु अजून देखील माणूस अभिमानानं नाव घेतोय. कारण छत्रपती शिवाजी राजांनी हिंदू धर्म स्थापन केला इसवी सन 1600 साली. आणि आज 2025 चाललंय. वर्ष झाली किती? छत्रपती संभाजीराजांनी आपल्या धर्मासाठी, आपला धर्म जिवंत राहावा यासाठी देहाची पर्वा केली नाही. त्यांचं नाव अजून देखील येत आहे. त्याच काळातले संत तुकाराम महाराज, इसवी सन 16 शिवाजी महाराज आणि त्यांचा काळ एकच. जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुकाराम महाराजांचं नाव कोणी विसरेल का? नाही विसरणार. तुकाराम महाराज देखील 50 वर्ष जगले. 1272 या सालात ज्ञानेश्वरी लिहिली आणि वयाच्या 21व्या वर्षी समाधी घेतली ज्ञानेश्वरांनी. आकाशात चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांचं नाव कधी जाईल का? नाही. अलीकडच्या काळात सांगतो तुम्हाला मी, 19व्या शतकातलं महात्मा ज्योतिराव फुले, महर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव जगात कोणी देखील पुसून टाकत नाही आणि त्यांचा कधी कोणाला विसर पडत नाही. तद्वत माणसानं कर्तृत्व जर चांगलं केलं तर जोपर्यंत त्याचं नाव या पृथ्वी तलावरती माणसं घेत आहे तोपर्यंत तो माणूस जिवंत आहे असं समजायचं. आमची देखील तीच अवस्था. कोणत्या देखील राज्यानं अन्याय केला असेल, प्रजेवर व्यवस्थित लक्ष दिलं नसेल, परंतु आम्ही प्रजेला न्याय, प्रजेला हक्क, प्रजेवरती माया करणं हे आमचं काम. परंतु आमच्या देखील नशिबात वाईट घटना होऊन गेल्यात. कोणत्या घटना?
2 मुलं झाली आणि 2 मुलं झाल्यानंतर आमची राणी आमची साथ सोडून स्वर्गवासी झाली आणि स्वर्गवासी झाल्यानंतर त्या मुलांचा सांभाळ कोण करणार यासाठी आम्ही गंधर्व विवाह केला आणि त्या राणी सरकारला सांगितलं मला पहिल्या राणीची 2 मुलं आहेत त्यांचा सांभाळ तुम्हाला करायचा आहे ती लहान मुलं त्यांना काही कळत नाही त्यांच्यावरती संस्कार करणं त्यांना चांगलं सांभाळणं सख्या आईचं प्रेम त्यांना देणं हे तुमचं काम आहे आणि माझी मुलं आता मोठी झाली आहेत परंतु दुःख एक मनाला वाटतं कोणताही बाप असू देत असा आभाळाखाली एकही बाप नाही की आपल्या डोळ्या देखत आपल्या मुलाचं वाटोळ व्हावं आपल्या मुलाचं चांगलं होऊ नये असा कोणताच बाप म्हणत नाही त्यासाठी त्या मुलांची विचारपूस करणं हे माझं काम आहे तुमची सावत्र आई कशी सांभाळते माया कशी करते तुमच्यावरती लक्ष कसं आहे एक ना एक दिवस आपल्याला ते विचारलं पाहिजे नाहीतर आपण पापाचं धनी होऊ यासाठी त्यांना दरबारमध्ये बोलवायचं आहे पण दरबार अजून कोण दिसत नाहीत वेळेवर येत आहेत का नाही कोणाच ठाऊक कोण आहे तिकडं का वेळ का झाला कुणाला तुला विचारतोय मी हा नाही कदाचित लेट झालो असेल महाराज हे. कदा- हो, हो, हो. अवा, अवा, अवा. कदाचित कदाचित म्हणतोयस का वेळेत आला नाहीस ते नाहीस आणि कदाचित वेळ झाला असं म्हणतोयस तू झाला असेल म्हणतो काय झाला असेल नाही झालाय वेळ सांगतो ना वेळ का झाला मी तुम्हाला सांगणार का आहे झाला वेळ सांगतो की हा पैसे घेताना वेळ होतो का नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं सुद्धा हा, मग वेळ का झाला ते सांग मग ते सांगतो मला तुम्ही बोलायला चान्स तर द्या हा, महाराज बोल ताबडतोब बोल त्याचं का काय? वेळ झाला त्याचं वेळ का झाला ते सांग अहो महाराज मी सांगणार आहे तुम्हाला कधी सांगणार आहे अहो ऐकून तर घ्या हा बोल त्याचं काय झालं महाराज बरं का गरिबी ही एक जगाची मेहनी आहे काय झालं गरिबीचं नाव काढ नको काय झालं गरिबीची काय अवस्था आहे आम्ही अनुभवलंय काय घो मागून खाल्लेलं आठवायला लागलं काय म्हणजे आमचं म्हणतोय आम्ही खाल्लेलं आठवतंय का तुम्हाला ते म्हणतो का मी तुला मग गरिबी हटाओ कित्येक वर्ष मी ही स्कीम राबवतोय परंतु आमच्या राज्यातील गरिबी काही जात नाही याचं दुःख होतंय म्हणून म्हणतोय मी नाही बरोबर आहे गरिबीची जाण असावी माणसाला हा गरिबी एक जगाची मेहनी आहे तुम्हाला माहित आहे मला 12 तास ड्युटी करावं लागते बरोबर आता म्हणलं गडबडीने सकाळी उठलो आता नेहमीप्रमाणे अंगावर ते ड्रेस केला मी असा घरातनं बाहेर निघणार बर. तोपर्यंत बायको मला म्हणली काय हो कारभारी तुम्ही आता ड्युटीवर निघालाय तर हो म्हणलं ड्युटीवर निघालाय बरोबर बायको मला काय म्हणली हा कारभारी माझं एक काम करा आणि नंतर ड्युटीवरती जावा अरे बायकोचं काम ऐकलं पाहिजे नवऱ्यानं बरोबर का नाही याला तर संसार म्हणतात शाबास 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 हा. बायकोला म्हणलं काय काम आहे तुझं हा तर मला म्हणली तुम्ही असं करा मी आज उपवास धरलाय फराळ केला तर चालेल का तू शुद्धीत आहेस का काय झालं काय काय नशा पाणी केली काय झालं दारू बिरू पेलायस का आणि 10 रुपये मातीला जातो का मी अरे वा म्हणजे किती रे किती तू त्याग करतोयस दारूचं आपलं कवाच जमलं नाही दारूवाला दारू पिणारा जर मेला तर त्याच्या मातीला जात नाही मातीला जात नाही साईड देऊन जाईन मी का रे जात नाहीस मी सुधीत नसतो यान ड्युटी करून हा रात्रंदिवस जागून हा असं बोल ना हा, तेच म्हणायला लागलोय तर हा 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 अगं म्हणलं आता येडे फराळ अरे तसं नाही हा? उपवास धरलाय फराळ करू का नको म्हणजे काय बोलणं हे नाही नाही हा म्हणली काय उपवास धरलाय आज फराळ केला तर चालतंय का मग ते विचारते हा मी म्हणलं अगं फराळ करणं गरजेचं आहे हा. मला फराळीचं तांदूळ आणून द्या आणि नंतर ड्युटीवरती जावा सांगितलं असं बायकोनं आता बायकोचं ऐकणं आपलं आद्य कर्तव्य आहे. बरोबर. गेलो दुकानात तांदूळ घेतलं हा बायकोला तांदूळ आणून दिलं हा तांदूळ कसलं तुम्ही काय भात करायचं म्हणताय काय मग कसलं अहो, तांदूळ? फराळी तांदूळ शाबूज दाणं हो हा हा शाबूज तांदूळ आणून दिलं पण मी घरी येत असताना हा माझ्या लागलं पोटात दुखायला काय अचानकच पोटात दुखायला लागलो अरे हे 3.5 हातात देह याला कधी काय होईल सांगता येत नाही अहो ही मशीन आहे बरोबर आहे पोटात दुखायला लागलं आता म्हणलं काय करायचं गडबडीने घरी आलो हा बायको मला म्हणली कारभारी हा दुकानात जाताना तुमचं तोंड अगदी प्रफुल्लित होतं आणि एवढं चेहरा सुकवून आलाय म्हणली झालंय काय बायको आहे ती जन्माची साथीदारी नाही का तर
नवऱ्याच्या चेहऱ्यावरचे भाव लगेच बायको ओळखते. ओळखलं हो. खरंय. अगं म्हणलं माझ्या लागले पोटात दुखायला. हा. हे का म्हणली कारभारी, आता घरात बसून काय पोटातलं थांबणार आहे हा. का? चला बरं ताबडतोब दवाखान्यात. बरोबर आहे तिचं. हा बायको पळत गेली टांगवाल्याकडे. हा. टांगवाल्याला म्हणली आवर लवकर, म्हणली घोडं टांग्यात घाल आणि टांगा घेऊन ये. हा भानू नका. ओय! अहो, काय झालं? घोडं टांग्यात घालून काय झालं काय? तू घोडं ओढत नेणार आहेस का? तू टांगा ओढत नेणार आहेस का? अहो, कळायचं तुम्हाला, मलाच काय कळ आता मला काय लावतोस का ते? नाही का तर कसं? मला सांगा, टांग्याला ती शिवळ कशी असत्या? 2 दांडी असतात. वक्र शिवळ, हो. साईडने 2 दांडी. बरोबर मग त्या टांगवाल्यानं घोडं कुठं घातलं पाहिजे? नाही का म्हणतायचा? बरोबर बरोबर. हा त्या चुवळतात. हा शिवळीच्या आत घातलं पाहिजे का हो, नाही? हो. लगेच टांगा घेऊन आला, मला टांग्यात टाकलं की लगेच दवाखान्यात. बर. आता डॉक्टर आमचे फॅमिली डॉक्टर ते, हम्म. काय जरी झालं तर त्या दवाखान्यात जातो. बरोबर. नावानिशी मला ओळखलं त्याने. हा. बोला म्हणले सकट साहेब, नेमकं काय झालंय तुम्हाला? हा अहो म्हणलं माझ्या पोटात दुखायला लागले. बर. ठीक आहे म्हणले, चला आतल्या खोलीत. गेलो आतल्या खोलीत. हा चला म्हणले वाका तिथं टेबल जवळ. टेबल जवळ वाका. नाही नाही काय म्हणलं बरं, हा 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 तिथं झोपा टेबलवर. त्याच्यावरती झोपा म्हटली असतील. हा त्याच्यावरती झोपवलं. हा. त्यांनी बीपी रक्त लघवी तपासली बर. आणि सांगितलं, म्हणले सकट साहेब तुम्हाला मूतखड्याचा त्रास आहे. अरे 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 वाईट अवस्था. वाईट अवस्था. त्याच्यामुळे पोटात दुखत असेल. हा. बर मग. आता मूतखड्याचा त्रास आहे. मूतखडा आहे म्हणल्यावर आमच्या बायकोनं ऐकलं. बर. आणि बायको म्हणली कारभारी, हे बघा म्हणली, आज पैसे आजचं उद्या कमवचाल, खरंय. पण लाख मोलाचा जीव निघून गेला तर पैसे कमवाल का? खरंय ते खरंय. डॉक्टरला सांगितलं आमच्या बायकोनं, म्हणले आता तुम्ही ढिलं पडू नका. हा काय? हं? बोलता बोलता फसवतो मला. नाही, नाही, फसवत बोलता नाही. बोलता फसवतोस का काय तर? अहो फसवत नाही. आता ढिला पडू नका म्हणजे? ढिलं पडू नका म्हणजे ऑपरेशनला लगेच घ्या म्हणली. हो हा 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 हं. बर. लगेच त्याने जय्यत ऑपरेशनची तयारी केली. बर. लगेच हात्याला घेतलं, ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं. हो आता काय तुम्हाला सांगायचं महाराज, ते अमेरिकन डॉक्टर काय हो, त्यांचे हात्यार कार्य एकदम एकदम तीक्ष्ण. बरोबर आहे. लगेच ऑपरेशन, ते बोलीचं इंजेक्शन दिलं. दिला असेल. बोलीचं इंजेक्शन दिलं, पण महाराज काय हं. मर्यादित, जेवढं ऑपरेशन करायचं तेवढंच. अरे आजकाल तशीच ऑपरेशन करतात. हं. कुठलं तेवढे जागेचं आहे तेवढे त्याच जागेला भूल देतात. हं. दिली असेल तशी भूल. आता ते अमेरिकन डॉक्टर गडबडीने ऑपरेशन करायला लागले. बर. पण ते कसं चुकून त्या गडबडीने ऑपरेशन करताना जसं हात्यार लागलं त्या डॉक्टरचं, एका झटक्यात त्यानं गड्डाच बाजूला काढला. मग रे आता काय करायचं? गड्डा बाजूला निघाला, त्यानं उचलला आणि टेबलवरती ठेवला. ठेवला तोपर्यंत त्या डॉक्टरच्या लक्षात आलं की ऑपरेशनचं काहीतरी साहित्य आतल्या खोलीत राहिलंय. बर. डॉक्टर आतल्या खोलीत निघून गेले. गेला असेल. हं. हा झालं काय, त्या ऑपरेशन थिएटर मध्ये मांजार का येऊन बसलं होतं कोणालाच माहित नाही. बर. आता ते मांजर असं टप धरूनच बसलं होतं. हा बर त्या मांजराला काय माहित आहे हो माझं कामाच हात्यार आहे? त्याला काय माहिती असणार आहे? काय माहित आहे? बर. तो डॉक्टर ऑपरेशन थिएटर मधनं निघून गेलेलं त्याने जसं बघितलं, हा जशी झडप मारली, हा त्या गड्डा उचलला, ते मांजर बेपत्ता. कसला रे प्रसंग आहे हा? हा बघा की. मग रे आता आता ते मांजर ऑपरेशन थिएटर मधनं ते मटेरियल घेऊन पळालं. हा, घेऊन गेलं की. हो बर. ते मूत्रपिंड उचललं, ते घेऊन गेलं. हा मांजर निघून जायला आणि ऑपरेशन थिएटर मध्ये डॉक्टराला एकच गाठ पडली. बर. मग त्याने इकडे तिकडे असं बघितलं, त्यांना काय ते दिसेना. ते मटेरियल दिसे ना. हा बर. ज्याचं ऑपरेशन करायचं तेच नाही हो. बर. ते भावचाल डॉक्टर साहेब म्हणले आता काय हा. करायचं? कंपाऊंडरला म्हणले हेगडे रे, तर ते म्हणले काय, इथं सकट साहेबांचं सामान बघितलं? तर नाही म्हणले आम्हाला काय दावलं नाही. इथं सामान बघितलं का? पितळीला सोडण्यात होतं ती. अहो, ती नवा. अहो, काय कुठला प्रसंग काढलाय तू? कुठला प्रसंग सांगतो काय घालतो त्याच्यात? अहो, ते नवा, ते सामान म्हणजे मूत्रपिंड बघितलं का म्हणतो ते. हा ते ऑपरेशन करून केलेलं ते मटेरियल कुठं आहे ते विचारलं असेल. हा बरं मग मग. ते मूत्रपिंड दिसणं म्हणलं ना, ते म्हणले नाही आम्ही काय बघितलं नाही. हा. आता डॉक्टरने विचार केला, म्हणले हा सरकारी नोकर आहे. बर. हा उद्या जर तुम्हाला कळलं हा. की बाबा या ऑपरेशन करताना माझा कलम म्हणजे नोकर दगावला, हो. तुम्ही त्याला जिवंत सोडणार का डॉक्टरला? नाही. भेले डॉक्टर विचार करत फिरायला लागले, तोपर्यंत खिडकीतनं त्यांची बाहेर नजर गेली. डॉक्टरची. हा. बर. आपल्या त्या दवाखान्याच्या ग्राउंडवर हा गावंढाळ कुत्रे फिरायला लागलेलं दिसलं. अरे कुठे फिरत असेल. बरं डॉक्टर अमेरिकन हो. त्याने विचार केला, डोकं चालवलं आणि कंपाऊंडर म्हणले हेगडे रे, दोघं चौघ जण जावा आणि ते पहिलं कुत्र धरून घेऊन या. बरं त्यांचं निधन काय आहे मला काय माहित आहे हो. अरे नालायका, कुत्र धरून आणा. कुत्र धरून हा उपयोग काय? आता ते मांजर गेला असेल लांब कुठं तरी घेऊन, आता ते परत कुत्र काय करणार आहे ते? अहो पण त्यांचं निधन डॉक्टरचं काय आहे मला काय माहित आहे. डॉक्टर अमेरिकन. तुला तर भूल दिली. भूल दिलेली. तुला सगळं कळतंय.
कळतंय पण बोला येईना, तुम्ही काय करताय म्हणा येईना हो. बर 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 हा हा मग वे दोघं चौघ जण कंपाऊंडर गेले पळत, बर ताणून ताणून कुत्रं धरलं. धरलं असेल कुत्रं जसं उचललं तसं डायरेक्ट ऑपरेशन थिएटर मध्ये. कुत्र हो बर कुत्रं आणलं. हा पाहिला पण खरं डॉक्टर माणसा दुसरा देव आहे बरं का. मग त्याने कुत्रं खाली पाडलं. डॉक्टरनं हो दोघा चौघांनी. बर त्या कुत्र्याला भुलत इंजेक्शन दिलं बर आणि त्या औलादीने त्या कुत्र्याचं सामान काढलं आणि मला जॉईंट केलं हिच्या आईला. बायकोचं कुकू बळकट म्हणून वाचलो राव मी. इकडे रे काय झालं? जीवावरचा फार मोठा तुझा हो अपघात अहो, हो पुनर्जन्म झाला तर का नाही? मी काय म्हणतो म्हणजे हा? ऑपरेशन व्यवस्थित झाले हा आता आहे व्यवस्थित आहे. आहे ना होय कुठला त्रास म्हणजे ऑपरेशन केल्यापासून हा. अहो एवढं मोठं ऑपरेशन झालंय म्हणल्यावर महाराज थोडाफार किरकोळ त्रास राहणारच की हो. काय त्रास होतोय रे त्रास म्हणजे दुसरं काय नाही, हा लघवी करताना असा पाय वर करायला लागतोय. थांबा 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 महाराज महाराज थांबा. आता लघवी